आम्हाला सुद्धा शंका आहे, कारण ह्या सरकारने हे झोपते तेव्हा यांचे नियम बदलतात आणि उठते तेव्हा यांच्या तोंडामधून कोणते शब्द निघतात, जे बोलले तोच यांचा नियम कायदा असतो, हे आजपर्यंत आम्ही बघत आलेलो आहे। त्यामुळे यांच्यावर सुद्धा आमचा विश्वास नाही। तर 30 जूनला जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर याच्यापेक्षा विपरीत परिणाम आणि वाईट परिस्थिती या प्रशासनाला बघावी लागणार आहे। जर 30 जूनला जर यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जर सरकारने दिली नाही तर आम्ही त्यांच्या छाताडावर बसणारच आहोत, बच्चूभाऊला घेऊन शेतकरी सर्व। नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। गेले अनेक दिवसापासून महाराष्ट्रातले शेतकरी वाट बघत होते, तो निर्णय काल झालेला आहे। सरकारनं 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन काल बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिलं आहे। मात्र या निर्णयावर काही टीका पण होते। रोहित पवारांनी यावर टीका केलेली आहे आणि मनोज जरांगे हे जे काल आंदोलनस्थळी आले होते आणि आंदोलनाला पाठिंबा दिला होता, त्यांनी सुद्धा ही सरकारनं शेतकऱ्यांना फसवलंय असं म्हटलं आहे। कुठं खुशी तर कुठं गम अशी परिस्थिती आहे। मात्र या ठिकाणी गेले 3 दिवसापासून जे शेतकरी आंदोलन करत होते, जे शेतकरी कर्जमाफीसाठी अनेक दिवसापासून बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत आंदोलन करत होते, त्या शेतकऱ्यांना काय वाटतं, सरकारनं घेतलेला निर्णय हा योग्य आहे का? आपण हे समिती या अगोदरी कर्जमाफी झाल्या पण कधी समिती अशा नेमल्या नव्हत्या, मग ही समिती का स्थापन करण्यात आली आहे, ही समिती नेमकी का अभ्यास करणार आहे, ते आता आपण पुढील काही दिवसांमध्ये पाहूच। मात्र हे शेतकरी या निर्णयावर खुश आहेत का, हे आपण या ठिकाणी असलेल्या आंदोलकांना विचारूयात। सर, काय वाटतं, खुश आहात का तुम्ही? बिलकुल खुश आहोत। जे सरकार बोलायला तयार नव्हतं, जे सरकार या कर्जमाफीचं भांडवल करणार होतं, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी देणार होतं आणि त्याच्यातून मतदान घेणार होतं, खऱ्या अर्थानं शेतकरी आज संकटात असताना या आंदोलनाची धग 6 महिन्यापासून रायगडाच्या पायथ्यापासून सुरू झालेली होती आणि त्याचा आज खऱ्या अर्थानं विजय झालेला आहे। सरकारला बोलकं केलं, सरकारला GR काढण्याला भाग पाडलं आणि 30 जून हे अखेरची तारीख ठरलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी सुखावलेला आहे। 30 जूनला कर्जमाफी आणि शेतकऱ्याचा 7/12 संपूर्ण कोरा झाल्याशिवाय राहणार नाही, हे बच्चूभाऊ करून घेतल्याशिवाय राहणार नाही। कर्जमाफी होईल पण कर्जमुक्ती होईल का? 7/12 कोरा झाला म्हणजे कर्जमुक्ती सुद्धा होईल आणि जी बैठक मॅरेथॉन जवळपास 2 ते 3 घंटे चालली, याच्यामध्ये बऱ्याचशा मुद्द्यावर चर्चा झालेली आहे असं कळले आहे आणि आता लगेच पुन्हा आहे, त्यामुळे होऊ शकते हमी भाव असेल किंवा इतर मुद्दे सुद्धा येतील। परंतु जे सरकार बोलतच नव्हती, ज्यांना कोणी मागितलं नव्हतं कर्जमाफीचं आश्वासन, ते आश्वासन दिलं होतं पण ते शेतकऱ्यांना पुढे ढकलत नेत होते। ह्या बच्चूभाऊच्या आंदोलनानं आणि शेतकऱ्याच्या एकवटल्यामुळे आज दाखवून दिलं शेतकऱ्याने आणि बच्चूभाऊच्या नेतृत्वाने दाखवून दिलं की आम्ही सरकारला बोलके करू शकतो। आणि हीच परिस्थिती झाली की सरकारने काल 30 जूनची तारीख ही डिक्लेअर केली, त्यामुळे माझा शेतकरी अन्नदाता हा कुठेतरी सुकवला आहे। पण अशा समिती कधी नेमल्या नव्हत्या, पण हे समिती कशासाठी, काय मला काय माहिती? समितीमध्ये असं आहे की जे धनाढ्य आहेत, आमदार खासदारांना कशाला कर्जमाफी राहते? पण या अगोदर ही कर्जमाफी झाली होती, त्यांना वगळण्यात आलं होतं। उद्धव ठाकरेंच्या काळात पण झाली होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पण काळात झाली होती। आमदार खासदार जे सरकारी नोकरदार आहेत त्यांना पण वगळण्यात। तेही आहे, पण सरकार शहराला लागून ज्या काही जमिनी आहेत त्याच्यामध्ये एनए प्लॉटिंग झाली, ते सुद्धा याच्यामध्ये येऊ नको आणि जो गरजवंत शेतकरी आहे यालाच त्या मुख्य धारेमध्ये आणून त्यालाच कर्जमाफीचा फायदा व्हावा किंवा तो कर्जमाफीतून हे व्हावा, यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे। काय खुश आहात का तुम्ही? हा, आम्ही तर बच्चूभाऊच्या निर्णयावर खुशच आहोत। बच्चूभाऊचे निर्णय जो घेतील तो आमच्यासाठी योग्य आहे। हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे का? हा, शेतकरी एकजुटीचा विषय आहे, विजय आहे। परंतु जर 30 जूनला जर यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जर सरकारने दिली नाही तर आम्ही त्यांच्या छाताडावर बसणारच आहोत, बच्चूभाऊला घेऊन शेतकरी सर्व। आणि ही सरकार आजपर्यंत उद्योगपत्याची होती, पण परंतु ते उद्योगपत्यासाठी बोलत होती, पण आज कुठेतरी बच्चूभाऊने शेतकऱ्यासाठी बोलायसाठी सरकारला भाग पाडलाय आणि हा शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय आहे। काय सांगाल? हे सगळ्या शेतकऱ्यांचा विजय आणि जे घोषणापत्र दिलं होतं भाजप सरकारने, याचा सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे। आज शेतकऱ्यांना याच्यातून रिलीज मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जे आता अजून जे काही मुद्दे आहेत, 23 मुद्दे, त्यांच्यावर सखोल चर्चा होणार आहे आणि सरकार तयारही आहे आणि आम्हाला अशी आशा शेतकऱ्यांना काही हे संपूर्ण विषय मार्गी लागतील, आम्हाला एवढी अपेक्षा आहे। खुश आहात का? हा, आम्ही एकदम खुश आहोत। किती दिवसापासून होत आहे?
4 दिवस झाले इथं होतं. हा. 28 पासून आम्ही लगातार मोर्चेमध्ये आहो. आणि आमच्या प्रिय बच्चूभाऊ कडून जे निर्णय घेतले, आमचे प्रिय बच्चूभाऊ कडून जे निर्णय घेतले ते योग्यच घेतले. आणि याच्यात पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी पण खुश होतील. मनोज जरांगेंनी म्हटलं की हे सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फसवलं. मनोज जरांगे दादाला जर वाटत असेल फसवलं, पण कसं आहे ते त्याचे काहीतरी अडचणी असतील किंवा त्याचे काही धोरण असतील, त्याच्यानुसार त्यानं ते तारीख दिला. सरकारला सहकार्य करायला तयार आहात तुम्ही? आमचे बच्चूभाऊचे जर सहकार्य असतील तर आमचे सहकार्य नक्कीच. खुश आहात का? या पुढे या. खुश आहे. खुश आहात का? हो, खुश आहे. कर्जमुक्ती पाहिजे की कर्जमाफी पाहिजे? कर्जमुक्ती पाहिजे. कर्जमुक्ती पाहिजे. मग आता बच्चूभाऊंचं स्वागत कसं करणार? जल्लोष, हार तुरे फटाकेवरून कर्जमुक्त करणार. काय कुठून आलता तुम्ही? भंडारा जिल्हा. खुश आहात का? एकदम खुश आहेत की ज्या अर्थी वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी सुरुवातीला आपली जी सुरुवात केली आहे दिव्यांग बांधवांपासून, ज्या प्रशासनाने आतापर्यंत कोणत्याच शासनाने दिव्यांग बांधवाविषयी विचार केलेला नव्हता, त्या दिव्यांग बांधवांसाठी 6,000 रुपये मानधन मिळावा यासाठी आटोकाट प्रयत्न करून त्यांना 2,500 रुपये आज रोजी मिळत आहे. हे सर्वात मोठं सुरुवातीच्या वंदनीय बच्चूभाऊ कडून साठी यश आहे. तर दुसरं सर्वात मोठा यश म्हणजे जे शेतकरी बांधव विविध पक्षामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये जे गणलेले होते, विभागले गेलेले होते, ते आज शेतकऱ्याच्या माध्यमातून वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी कसं जगता येईल आणि माणूस म्हणून कसा जगता यावा, माणसानं माणसासाठी आणि शेतकरी बांधवासाठी जो या देशातील जनतेला पोचतो, जो पोशिंदा या देशाचा आहे, त्या पोशिंद्याला न्याय हक्क कसा मिळावा. आणि ह्यासाठी म्हणून ज्या सत्ताधारी सरकारने आपल्याला जो शेतकऱ्यांचा आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर 7/12 कोरा 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 करू असे जे म्हणले होते, त्यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर आज रोजीपर्यंत जे मुख्याची त्यांनी भूमिका भूमिका त्यांनी पार पाडली ते आजपर्यंत त्यांनी पूर्ण केलेली नव्हती. मात्र वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी गेल्या 6 महिन्यापासून दिवसाची रात्र आणि रात्रीच्या दिवस रक्ताचे पाणी करून जो शेतकऱ्यांना एकवटण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी जो धोरण आणि मोहीम राबवली, त्याच्यामधून नागपूर जिल्ह्यामध्ये एक मोठा महायुद्धार त्यांनी उभारला. आणि सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, वेगवेगळ्या पक्षाचे लोक, वेगवेगळ्या पंथाचे लोक, शेतकरी नात्याने, शेतकरी एकजुटीने सगळे लोक एकत्र येऊन जो लढा दिला ते सर्वात खूप मोठी ताकद झालेली आहे. मात्र आपण बघतोय की ज्यावेळेस हा रात्री निर्णय झाला, मात्र विरोधकांकडून किंवा मनोज जरांगे यांच्याकडून शेतकऱ्यांना फसवण्यात आले असं म्हटलंय त्यांनी. जो वास्तविक पाहता त्यांच्या ठिकाणी ते बरोबर बोलले. आम्हाला याच्यामध्ये शंका नाही आहे का? आम्हाला सुद्धा शंका आहे. कारण ह्या सरकारने हे झोपते तेव्हा यांचे नियम बदलतात आणि उठते तेव्हा यांच्या तोंडामधून कोणते शब्द निघतात, जे बोलले तोच यांचा नियम कायदा असतो. हे आजपर्यंत आम्ही बघत आलेलो आहे. त्यामुळे यांच्यावर सुद्धा आमचा विश्वास नाही. आणि वास्तविक पाहता मला तरी वाटते की वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी यांच्या बैठकीमध्ये जरी 30 जून जरी त्यांनी निर्णय घेतला असतील, तर 30 जूनला जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर याच्यापेक्षा विपरीत परिणाम आणि वाईट परिस्थिती या प्रशासनाला बघावी लागणार आहे. सरकार कुठलं चांगलं होतं, उद्धव ठाकरेंची की देवेंद्र फडणवीस? एकंदरीत म्हणायला गेलं तरी उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार हे काही अंशी समाधानकारक होतं. तेच सरकार बच्चूभाऊंनी पाडलं ना, गुवाहाटीला सुरतला गेले बच्चूभाऊ. गुवाहाटीला जाण्याचा उद्देश त्यांचा असा विषय येत नव्हता. जो वंदनीय बच्चूभाऊ कडून जो कोणता पाऊल उचलला हा जनतेच्या हिताचा उचलला. गुवाहाटीला जाण्याचा उद्देश त्यांचा तसा काही नव्हता. वास्तविक पाहता त्यांचा कसा आहे, त्याच्यामुळे एक आम्हाला एक जनतेला फायदा झाला की दिव्यांग बांधवांना एक आपलं मंत्रालय मिळून घेतला. म्हणजे ते मंत्रालयासाठी ते तिकडे गेले होते. कुठं ना कुठं आपला जर हित, आपल्या जनतेचा हित जर भेट होत असेल तर त्या ठिकाणी एक पाऊल मागे सरकारला काही हरकत नाही. त्यामुळे वंदनीय बच्चूभाऊ कडून जो काही पाऊल उचलला त्यावेळेस हे आम्हाला पटलंय. आता शेतकऱ्यांची आजची परिस्थिती जर बघितलं, शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च खूप वाढले. म्हणजे 1 एकर ऊस जर काढायचा असेल तर खताच्या भावासाठी सुद्धा शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते. म्हणजे खर्च 100 रुपये काढायचे असेल तर 60-70 रुपये खर्च करावा लागते. त्यावर काय बोलाल? ह्यासाठी वंदनीय बच्चूभाऊ कडू गेल्या कित्येक महिन्यापासून, वर्षापासून शेतकऱ्यांच्या साठी त्यांनी खूप मोठी योजना आखून ठेवलेली आहे. कारण जो शेतकरी एकदा घराच्या बाहेर निघाला तर तो त्याच्या दिवस आणि रात्र कुठं होते हे त्यालाच माहित नाही. 24 तास त्याला शेतामध्ये राबावं लागते. मात्र प्रशासन त्यांचा जो धान्य, त्याचा पीक आहे
त्यांचा तो दाना उगवताय शेतकरी, जो ऊस असो, सोयाबीन असो, कापूस असो किंवा धान असो, त्या ज्याच्या मालाला जो हमी भाव पाहिजे आहे, शासन त्याचा एक प्रकारे त्यांच्या स्तरावर हमी भाव तो निश्चित करतो. मात्र ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्यांना तो भाव मिळत नसल्यामुळे ह्यासाठी शेतकरीच नाही तर सर्व जनता दुखावलेला आहे. काय सांगाल दादा? या इकडं बोला. खुश आहात का? जाऊ द्या मोबाईल. खुश आहात का तुम्ही? खुश आहे. आमदार बच्चूभाऊ येत आहे आणि स्वागत करायचे आम्ही कार्यकर्ते आलो आहे. कर्जमाफीचा विषय आहे. कर्जमाफीसाठी तारीख दिली आहे. तारीखनुसार मग दुसरी पिढी काय भाऊ म्हणणार ते करणारे तयार आहोत. काय म्हणता? कुठून आलता? आम्ही चंद्रपूर जिल्हा. खुश आहात का? हो, कर्जमाफीवर सध्याच्या परिस्थितीत खुश आहे, परंतु जे तारीख दिली त्याच्यावर थोडासा सस्पेन्स आम्हाला दिसत आहे. पण सरकारने याच्यावर तुरंत जे एक तारीख दिली त्या तारखेपर्यंत करावं, अन्यथा आम्ही शेतकरी पुन्हा जोमाने मोर्चा काढण्यास तत्पर आहोत. विश्वास आहे का आता सरकारवर? आता विश्वास तर ठेवा लागेल मला. बच्चू भाऊने आपल्या तारीख दिली आहे 30 तारीख, तर विश्वास थोडा सरकारवर ठेवाच लागेल आता 30 तारखेपर्यंत. नाही तर मग आपल्या हातातले रुमणे काढू 30 तारखेनंतर. आणि ह्या सरकारनं ते हेक्टरी वगैरे पैसे जमा, अजून काही लोकांचे जमा झाले नाही, त्यांनी तात्काळ टाकून द्यावे पैसे, नाही का? थोडं ते आता हे 15 दिवसात पैसे टाकून द्यावे. जे बाकी आहे ते, जे मागून 10,000 टाकणार होते ते टाकून द्यावे. ते 8,000 लोकांना आले, काही लोकांना आले नाही. कारण की आता शेतकरी हतबल झालेला आहे पूर्णपणे. हे या होत्या शेतकऱ्यांच्या भावना. जर सरकारनं दिलेली तारीख, दिलेलं आश्वासन नाही पाळलं तर आम्ही आमचे रुमणे काढू, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, नागपूर.